नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश अबोलीवरती खूपच जास्त चिडलेला असतो. अंकुश म्हणत असतो, अबोली तुला किती वेळा सांगितलं, आता तू एकटी नाही आहेस, तू दोन जीवांची आहेस. तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ आहे. तो माणूस एक हत्यारा आहे. त्याने कितीतरी मुलींचे निर्घुणपणे गळे कापलेत. तुला माहिती नाही आहे का? अगं तो माणूस कोण तुला साधासुद्धा माणूस वाटतोय का? अगं तो एक गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार. त्याने तुझा गळा दाबला. त्याने तुला अजून काही केलं असतं तर? आणि त्याच्यामध्ये तुला किंवा बाळाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? तेव्हा इथे क्रिशसुद्धा म्हणतो की अबोली, अंकुश सर अगदी बरोबर बोलत आहेत. अगं तुला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायला हवी आहे. आता तू एकटी नाही आहेस. तू का त्या सराईत गुंडाच्या समोर जाऊन एकटी उभी राहिलीस? तू इथे त्याच्याबरोबर गोड बोलशील आणि त्याच्याकडून सगळं सत्य वधून घेशील असं होत नाही. तो तुझ्या बोलण्याला, तुझ्या इथे गोड बोलण्याला सुद्धा महत्त्व देणार नाही असं क्रिश म्हणतो. तेव्हा अबोली म्हणते, क्रिश, अंकुश सर खरंच सॉरी, मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते. प्लीज सर, मी माफी मागते ना तुमची. तेव्हा अंकुश म्हणतो, प्लीज अबोली, प्लीज असं करू नकोस. तू प्लीज स्वतःची आणि बाळाची काळजी घे ना. मला काळजी वाटते गं तुमच्या दोघांची. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे मनवा आलेले असते. तेव्हा क्रिश म्हणत असतो, काय ॲडव्होकेट मनवा, मग तुम्ही तुमच्या आशिलाला प्रश्न विचारले का? त्याने सांगितलं का तुम्हाला सगळं सत्य, की तुमच्यासुद्धा बोलण्याला त्याने जुमानलं नाही? तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते की मला जे विचारायचं होतं ते मी विचारले. मला जी माहिती हवी होती ती मला मिळाली. तुम्हाला सांगायची ती गरज नाही आहे. कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. तेव्हा अबोली म्हणत असते, मनवा तुला काय वाटतं, त्याने तुला सगळं सांगितलं का? आणि उद्या तू कोर्टामध्ये या गुन्हेगाराला सोडवणार आहेस? तेव्हा मनवा म्हणत असते, अबोली वहिनी, तुला काय वाटलं तो गुन्हेगार आहे आणि ती सानिका कोण आहे? ती निर्दोष सुटणार आहे का? तू हे जे काही बोलतेस ना आता मला, ते का बोलतेस मला माहिती आहे. परवा सानिकाला तू जामिनावरती सोडवलंस म्हणून तुझा कॉन्फिडन्स वाढलाय ना, आणि म्हणूनच तू आज मला हे सगळं बोलतेस. तेव्हा अबोली म्हणत असते की सानिका खरंच निर्दोष आहे. तिला हिप्नोटाईज केलं होतं आणि तिच्या हातून हे खून करवून घेतले होते. हे सत्य मी तुला खूप वेळा सांगितलं आहे. पण तू जे काही करतेस ना मनवा, त्या माणसाला तू इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतेस. त्याचा खरंच काही उपयोग होणार नाही आहे गं. त्या गुन्हेगाराची केस तू घेऊ नकोस. हे चुकीचं ठरेल. आणि जर तू ही केस नाही जिंकलीस तर मग तू काय करशील? तेव्हा मनवा म्हणत असते, तुला का असं वाटतं ही केस मी जिंकणार नाही आहे? ही केस मीच जिंकणार. तुझी आत्तापर्यंत असिस्टंट असलेली मनवा कोर्टामध्ये तुला मात देणार आणि उद्या तुला कोर्टामध्येच कळेल या मनवाचा वणवा काय आहे ते. तुला मात दिल्याशिवाय तू शांत बसणार नाहीस. तुझा हा कॉन्फिडन्स आहे ना, तुझी ही घमेंडी, तुझा हा गर्व पायदळी तुडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर प्रेक्षकांनो बघा, ही मनवा आधी काय होती आणि आता ती काय गोष्टी करायला लागली. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये राग निर्माण झाला तर आपण आपल्यासाठी चांगलं केलेलं सगळं एका क्षणामध्ये विसरून जातो आणि फक्त त्या माणसाचा राग करत राहतो. तशा पद्धतीने इथे मनवाने केले. म्हणजे अबोलीने इथे स्वतःचं बाळ गमावलं तरीसुद्धा मनवाला दोष दिला नाही. मनवाला सुधारण्यामध्ये तिचा खूप मोठा हात आहे. पण तरीसुद्धा इथे मनवा फक्त एका करण्यासाठी तिच्यावरती आता रागवले, आणि ते म्हणजे की सत्कार सोहळ्यामध्ये माझं नाव का नाही घेतलंस? मला तू महत्त्व का नाही दिलंस? माझं म्हणणं का नाही ऐकलंस? तिचं एवढंच कारण आहे. आणि तेव्हा त्याच्यावरून मनवा सातत्याने इथे अबोलीला फक्त आणि फक्त हरवण्याच्या गोष्टी करते. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, आणि तू जर नाही जिंकलीस तर? तेव्हा मनवा म्हणते, मग तू बोलशील ते करायला मी तयार आहे. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, जर तू नाही जिंकलीस तर तुला तुझी वकिली सोडावी लागेल आणि तुला आयुष्यभर माझ्या सावळीसारखं माझी असिस्टंट म्हणून माझ्याबरोबर राहावं लागेल. माझी मदत करावी लागेल. करशील तू हे? तेव्हा मनवा म्हणते, हो ठीक आहे, करेन ना मी. तेव्हा इथे मनवा म्हणते, आणि तू हरलीस तर? तेव्हा अबोली म्हणते, आणि मी हरले तर तू जे म्हणशील ते मी करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता घरी आल्यानंतर क्रिश म्हणत असतो की मनवा, तू का असं केलंस? का तू अबोलीचं चॅलेंज स्वीकारलंस? काय गरज होती तुला वकिली सोडायची गोष्ट करायची? तू इतक्या मेहनतीने वकील झालेस आणि कोर्टामध्ये जर तू हरलीस तर तू तुझी वकिली सोडणार आहेस का?
तेव्हा मनवा म्हणत असते, क्रिश अरे मी तिचं चॅलेंज स्वीकारणारच होते, तिला काय वाटलं मी तिला घाबरणार आहे? आणि तू घाबरू नकोस ना क्रिश, मी हारणार नाही आहे, ट्रस्ट मी, माझ्यावरती विश्वास ठेव, मीच जिंकणार आहे. त्या अबोलीला जे काही करायचं आहे ते करू दे, ती मला हरवू शकणार नाही आहे. तेव्हा इथे अरे तो माणूस निर्दोष आहे, त्याने काही नाही केले, मला माहिती आहे ना, त्याच्या डोळ्यात बघून मी सांगेन की त्याने काही नाही केले म्हणून, पण विनाकारण त्या अबोली वहिनीने त्याला जेलमध्ये आणून टाकले. त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी वाटेल ते करेन, उद्याच त्याला निर्दोष सिद्ध करते की नाही बघस तू. तेव्हा क्रिश म्हणतो आणि जर असं नाही झालं तर? तेव्हा मनवा म्हणते असं होणार, मला माहिती आहे, मला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, फक्त तुला एक काम करायचं आहे माझं क्रिश, तुला माझी मदत करायची आहे. ज्या माणसाला अरेस्ट केलं आहे ना त्या सखारामबद्दलची मला माहिती हवी आहे, तू प्लीज त्याच्याबद्दलची सगळी मला माहिती देशील का, त्याची कुंडली मला देशील का? तेव्हा क्रिश म्हणतो ठीक आहे मनवा, मी तुझी मदत करायला तयार आहे. तेव्हा मनवा म्हणते थँक्यू क्रिश, तू माझी मदत करायला तयार आहेस. आणि ती लगेचच इथे क्रिशला मिठी मारते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो थँक्यू म्हणायची गरज नाही आहे, मी तुझा नवरा आहे मनवा, इतकी तर मदत मी तुला करूच शकतो ना. तेव्हा इथे मनवा म्हणत असते थँक्यू त्यासाठी नाही आहे तुला क्रिश, पहिल्यांदा तू अबोली वहिनीच्या विरोधात जाऊन मला मदत करतोयस. तेव्हा क्रिश म्हणतो नाही मनवा, मी तिला विरोध करत नाही आहे, फक्त मी तुझी मदत करतोय एवढंच. तेव्हा मनवा म्हणते ठीक आहे, तसं केलंस तरीसुद्धा चालेल. तर प्रेक्षकांनो इथे आता मनवा क्रिश हा चांगला मुलगा आहे, त्यालासुद्धा अबोलीच्या आणि अंकुशच्या आता विरोधामध्ये जाण्यासाठी भाग पाडते बघा. म्हणजे एक बाई एकतर आपलं घर टिकवू शकते नाहीतर ते मोडू शकते. तर आता इथे मनवा मोडण्याकडे तिचा कळ जरा जास्तच चाललेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश अबोली कोर्टामध्ये आलेले असतात. तेव्हा मनवा मागून येते, ती म्हणते अबोली वहिनी. तेव्हा अबोली लगेचच थांबते. तेव्हा मनवा म्हणत असते काय मग, हारायची तयारी ठेवली आहेस ना, कालचं चॅलेंज लक्षात आहे ना? तेव्हा अबोली म्हणते हो, मी दिलेलं चॅलेंज मी कधीच विसरत नाही, तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा मनवा म्हणते हो, माझ्या लक्षात तर आहे, आणि म्हणूनच मी काल रात्रभर इथे आता अभ्यास केला आहे, काल रात्रभर मी केसचा अभ्यास करत होते, आणि आता कोर्टामध्ये बघ मी तुला हरवल्याशिवाय राहणार नाही. आत्तापर्यंत तुझी असिस्टंट असलेली ही मनवा तुझा हा सगळा माज, तुझा गर्व आहे ना, तो पायदळी तुडवणार. बघ तुला इथे नाही मात दिली तर नाव नाही सांगणार मनवा म्हणून. तेव्हा इथे मनवा म्हणत असते अबोली वहिनी, तुला खूप माझा राग येत असेल ना, म्हणजे तुला माझा इतका राग येत असेल की माझे आत्तापर्यंत असिस्टंट असलेली मनवा वकील कशी काय झाली आणि माझ्या विरोधामध्ये केस लढायला उभी कशी राहिली, असा प्रश्न तुला पडत असेल ना. बरोबर बोलते ना मी अबोली वहिनी, तुला माझा राग येत असेल की ही फक्त आणि फक्त माझी असिस्टंट असायला हवी होती, वकील व्हायला मी नको होते, म्हणून तुझ्या पोटात दुखत असेल ना. तेव्हा इथे अबोली म्हणत असते मनवा, अगं मला असं का वाटेल, हे बघ मला उलट आनंद आहे, तू माझ्याबद्दल हा गैरसमज का करून ठेवला आहेस मला खरंच कळत नाही आहे. आता तू मला सांग, मला जर तुझा राग आला असता किंवा तू वकील का झालीस म्हणून माझ्या पोटात दुखलं असतं, तर वकील होण्यासाठी मी तुला प्रोत्साहित का केलं असतं. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की मनवा, तुला माझ्याबद्दल जो विचार करायचा आहे तो तू कर, तुला माझ्याबद्दल जो गैरसमज ठेवायचा आहे तू ठेव, कारण मी त्याचं काही करू शकत नाही आहे. तेव्हा इथे आता अबोली म्हणते ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणतो चल अबोली. तेव्हा मनवा म्हणते एक मिनिट अबोली वहिनी, 1 मिनिट, अगं काय लगेच पळ काढतेस, थांब की. तेव्हा अंकुश म्हणत असतो की मनवा बास, पुरे झालं आता. तेव्हा मनवा म्हणते अरे दादा मी कुठे काय बोलते, आणि ती म्हणते अबोली वहिनी, काल तू मला चॅलेंज केलं होतंस ना की जर मी हारले तर मला माझी वकिली सोडावी लागेल, मग आता माझीसुद्धा अट ऐक, तू जर अटी ठेवू शकतेस तर अटी मी सुद्धा ठेवू शकते. मग आता मी जर हारले तर मी वकिली सोडणार, तुझी असिस्टंट होणार, आणि तू जर हारलीस ना ही केस तर तू तुझी केस सोडायची आणि माझी असिस्टंट व्हायचं, मग तर चालेल ना. तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणतो काही गरज नाही आहे अबोली, तुला हिची असिस्टंट व्हायची आणि वकिली सोडायची, हिचं ऐकायची गरज नाही आहे, चल तू. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो का सर, का, म्हणजे जेव्हा काल अबोलीने मनवाला ही अट ठेवली तेव्हा तर तुम्ही गप्प होतात ना, तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत, आणि आता जेव्हा मनवा तीच अट अबोली पुढे ठेवते तर तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही लगेच इथे अबोलीला नकार देताय का सर. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो ते आता अंकुशला आवडत नाही. अंकुश म्हणतो क्रिश तू सुद्धा तेच बोलतो आहेस. तेव्हा क्रिश म्हणतो हो सर, मी सुद्धा तेच बोलतो आहे जे खरं आहे. तेव्हा तर तुम्ही काही नाही बोलत ना, मग आता का बोलताय. तेव्हा अंकुश म्हणतो कारण माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे क्रिश,
अबोली मनवाला जरी हे चॅलेंज देते ना, पण ती ते तिला कधीच करायला सांगणार नाही. ती कधीच मनवाला म्हणणार नाही की तू तुझी वकिली सोड म्हणून. पण मनवा तसं करेल, कारण मनवा अबोलीला वकिली सोडायला लावेल. कारण तिच्या मनामध्ये आहे ना अबोलीबद्दल राग भरला आहे आणि ती रागापोटी इथे अबोलीला तिची केस आणि तिची वकिली नक्कीच सोडायला सांगेल. माझा विश्वास आहे अबोलीवरती आणि मला खात्री आहे या मनवाची की मनवा असं नक्कीच करेल. तेव्हा इथे अबोली म्हणते, नाही ठीक आहे ना सर, ठीक आहे. जर मनवाची तीच इच्छा असेल, तुला जर आनंद होणार असेल, तुला माझीसारखी असिस्टंट मिळणार असेल आणि त्यामुळे तू खुश होणार असतील, तर मी तुझा हा शब्द पाळायला तयार आहे. जर मी हरले तर मी तुझी असिस्टंट व्हायला तयार आहे मनवा. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, ठीक आहे, मग आता तर तू बघच तुझा हा गर्व आणि तुझा हा अभिमान कसा पायदळीत तुडवते ते. तर इथे मनवाने अबोलीवरती खूपच जास्त राग ठेवलेला असतो. तिच्या मनामध्ये जणू काही अबोलीबद्दल आता विष निर्माण झालेलं असतं. कधी एकदा अबोलीला इथे मारते असं तिला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा अबोलीला म्हणालेली असते, आणि तू जर हरलीस ना तर एक काम कर, माझ्या नजरेसमोरून कुठेतरी दूर निघून जा, मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, असं आता मनवा तिला म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कोर्टाची कार्यवाही सुरू होते. जज साहेब आलेले असतात आणि त्या इथे अबोलीला आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, मी इथे सखारामला पोलिसांना अरेस्ट करायला लावलेला आहे. हा तोच सराईत गुन्हेगार आहे ज्याने आत्तापर्यंत इथे निष्पाप मुलींचे खून केलेले आहेत. आणि जज साहेब, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं, हा एक हिप्नोटिझमचा प्रकार आहे. इथे मुलींना हिप्नोटाईज करायचं आणि त्यांच्या हातून आपल्याला जे हवं आहे ते करून घ्यायचं, आणि तेच या सखारामने आत्तापर्यंत केलेलं आहे. त्यामुळे याला मी पकडलं आहे पोलिसांच्या मदतीने आणि त्याला अरेस्ट केलेलं आहे. तर इथे ह्या मुलींची काहीच चुकी नाही आहे. चुकी जर कुणाची आहे तर ती सर्वस्वीपणे या सखारामची आहे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी. तेव्हा मनवा म्हणत असते की जज साहेब, अबोली मॅडम यांना खूपच जास्त घाई लागले माझ्या आशिलाला इथे शिक्षा द्यायची. माझ्या आशिलाने काहीही केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की त्याने गुन्हे केले जज साहेब, त्याने इथे कितीतरी मुलींना हिप्नोटाईज करून त्यांच्याकडून हे खून करून घेतलेले आहेत. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते, तुम्ही हे कशावरून बोलताय, काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? तेव्हा अबोली म्हणत असते की माझ्याकडे पुरावा आहे, मी खोटं बोलत नाही. तेव्हा मनवा म्हणते, हो का, तुम्ही तर नेहमी खरंच बोलता नाही का अबोली मॅडम? पण मी सांगते जज साहेब, माझ्या आशिलाने काहीही केलेलं नाही आहे, आणि तुम्ही कुठल्या आधारे बोलताय की माझ्या आशिलाने खून केलेत म्हणून? आणि तुम्ही त्यांना पकडायला का गेलात? हे तर पोलिसांचं काम आहे ना. तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो की पोलिसांच्या कामामध्ये तुम्ही इथे अडथळा निर्माण करताय म्हणून. हे तुम्हाला कळत नाही का? तेव्हा इथे तुम्ही आता या गुन्ह्याखाली सुद्धा अरेस्ट होऊ शकता अबोली मॅडम. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, पुरावे शोधण्यासाठी आपण असे डावपेच करतच असतो, वकील आहोत ना आपण, आपल्याला पुराव्यांची गरज लागते. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की जज साहेब, अबोली मॅडम यांनी माझ्या आशिलाला विनाकारण इथे अरेस्ट करायला लावले, त्याने काही केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे. तर इथे सानिकाने स्वतः आपल्या आईवडिलांचे खून केलेत, तिला हिप्नोटाईज वगैरे करायची अजिबातच गरज नाही आहे. आणि जज साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे की अबोली मॅडम गुन्हेगारांना पकडायला का जात आहेत? त्या वकील आहेत, पोलीस नाही. पोलिसांनी त्यांचं काम करू द्या ना. त्यांना पुढे पुढे करायची काय गरज आहे की त्यांना इथे आपल्या कर्तव्यापेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटते? तर त्यांना इथे आपलं नाव मोठं करायची खूपच जास्त हौस आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, मनवा मॅडम यांना जरा प्लीज सांगा, कोर्टाचे काही नियम आहेत, तुम्ही इथे विनाकारण कोर्टाचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यामुळे तुमच्यावरती सुद्धा कोर्टाच्या नियमानुसार इथे आता कलमानुसार कार्यवाही होऊ शकते. तेव्हा तुम्ही प्लीज जरा कोर्टामध्ये आहात त्याचं भान ठेवून बोला. इथे आपलं घर नाही आहे, तेव्हा तुम्ही जे बोलाल ते तुम्हीच बोलत राहाल आणि दुसऱ्याला बोलण्याची तुम्ही मुभा देणार नाही. इथे आपण दोघेही जणी आपापला पक्ष इथे मांडण्यासाठीच उभे आहोत. तुम्ही बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला सुद्धा बोलण्याची संधी द्यायची असते. हे जज साहेब प्लीज आपल्या मनवाला नव्याने आता शिकवायला हवं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब म्हणालेले असतात की ॲडव्होकेट मनवा, आधी तुम्ही शांत राहा. ॲडव्होकेट अबोली जे काही बोलत आहेत त्यांना निदान काय बोलायचं आहे ते तरी ऐकून घ्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की जज साहेब, ज्या वेळेला त्या दोन मैत्रिणींचे खून झाले त्यावेळेला तिथे अनेक लोक होती आणि हे सिद्ध करण्यासाठी मी इथे पुरावासुद्धा देऊ शकते.
तेव्हा इथे अबोली आता जो प्रकार घडलेला असतो तो कोर्टामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे आता मनवा अबोलीला सातत्याने अडवण्याचा प्रयत्न करत असते. मनवा म्हणत असते की प्रत्येक वेळेला तुम्ही कशा पद्धतीने पुरावे सादर करता हे कोर्टाने बघितलेलंच आहे. खरे पुरावे सादर करणार आहात का, की आत्तासुद्धा फक्त माझ्या अशिलाला या केसमध्ये अडकवण्यासाठी तुम्ही इथे खोटे पुरावे सादर करणार आहात? तेव्हा अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट मनवा, मी आत्तापर्यंत खरं बोलत आले आणि मी नेहमी खरंच बोलत आले. त्याच्यामुळे विनाकारण माझ्यावरती इथे आरोप करू नका. आता मी ज्या वेळेला त्या 2 मुलींचे खून झाले त्यावेळेला हा माणूस तिथेच होता. त्याला बघणारे तिथे अनेक लोक होते. त्यातल्या एका साक्षीदाराला मी इथे आता विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करते जज साहेब, असं आता अबोली म्हणते. तेव्हा इथे अबोलीची विनंती मान्य केली जाते. तेव्हा इथे महेश इंगळे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघा महेश सर, तुम्ही प्लीज आता कोर्टाला सांगा, ज्या वेळेला त्या 2 मुलींचे खून झाले त्यावेळेला हा माणूस तिथेच होता की नाही, तुम्ही प्लीज कोर्टाला सांगा. तेव्हा महेश सर म्हणत असतात की अबोली मॅडम अगदी बरोबर बोलत आहेत. ज्या वेळेला त्या मुलींचे खून झाले त्यावेळेला आम्ही बरेचसे लोक तिथे होतो, पण हा माणूससुद्धा तिथे होता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला हेच बोलायचं आहे की त्यावेळेला हा माणूस तिथे होता आणि तिथे असलेल्या लोकांनी यांना बघितलं आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा, तुम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? तेव्हा मनवा म्हणत असते हो जज साहेब, मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा मनवा म्हणत असते की हे बघा, तुम्ही खरं खरं सांगा, ज्या वेळेला खून झाला तेव्हा तुम्ही तिथे होता? तेव्हा महेश म्हणतो हो मी तिथे होतो. तेव्हा मनवा म्हणते तेव्हा तुम्ही याच माणसाला बघितलं होतं का? माझ्या आशिलाला बघितलं होतं तुम्ही? या शहरामध्ये किंवा या ठिकाणी किती इथे कॉटन कँडीवाले येतात ते सांगा बरं. तेव्हा इकडे महेश सर म्हणत असतात मला काय माहिती, पण मी यांनाच तिथे बघितलं आहे. तेव्हा इथे लगेचच मनवा म्हणते हो का, म्हणजे तुम्ही बाकी कुणालाच बघितलं नाही, फक्त यांनाच तिथे बघितलं की तुम्ही खोटं बोलताय? सांगा ना, इथे तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून खोटं बोलताय का? माझ्या आशिलाला विनाकारण फसवण्याचा प्रयत्न करताय. हे बघा, तुमच्या इथे खोटं बोलण्यामुळे इथे एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. तेव्हा प्लीज कोर्टामध्ये खरं बोला. कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही माझ्या आशिलाला फसवण्यासाठी तर खोटं बोलत नाही ना. तेव्हा अबोली म्हणत असते जज साहेब, मी कोर्टाला विनंती करते की ॲडव्होकेट मनवा यांनी माझ्या आशिलालाच प्रेशराईज करू नये. त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर फक्त केस संदर्भात प्रश्न विचारावेत. त्यांना प्रेशराईज करून घाबरवण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट मनवा, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते केसच्या रिलेटेड विचारा. तेव्हा मनवा म्हणत असते की जज साहेब, मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते की माझा आशिल निर्दोष आहे, त्याने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. आणि जर या लोकांनी त्यांना बघितलं आहे तर मला माझ्या आशिलाला फक्त 5 मिनिटासाठी बाहेर घेऊन जायचं आहे. त्यामुळे मी इथे सिद्ध करू शकते की माझा आशिल निर्दोष आहे. त्यासाठी प्लीज तुम्ही मला परवानगी द्या. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, याला काय अर्थ आहे? म्हणजे ॲडव्होकेट मनवा आपल्या आशिलाला 5 मिनिटं बाहेर घेऊन जात आहेत, याला काही अर्थ नाही आहे. ते आपल्या आशिलाला पळून जाण्यामध्ये मदत करू शकतात किंवा नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी करू शकतात. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की तुम्ही त्यांना परवानगी देऊ नका. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की जज साहेब, मी काही माझ्या आशिलाला पळून वगैरे घालवणार नाही आहे. मला फक्त इथे एक अशी गोष्ट करायची आहे ज्याच्यामुळे ही सिद्ध होईल की माझ्या आशिलावरती खोटे आरोप केले जात आहेत. माझा आशिल निर्दोष आहे. मला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही इथे खूप लोकांना संधी दिलेली आहे, त्यातली एक संधी मलासुद्धा द्यावी. तेव्हा कोर्टाने इथे आता मनवाला संधी दिलेली असते. तेव्हा मनवा इथे आता तिच्या आशिलाला बाहेर घेऊन जाते आणि कॉटन कँडीवाले जे लोक असतात ते तिघांना ती घेऊन येते आणि प्रत्येकाला आपलं तोंड इथे आता बांधायला सांगते. रुमालाने 3 लोकांनी तोंड बांधलेली असतात. त्या तिघांना इथे मनवा आता बाहेर पाठवते आणि त्यानंतर ती म्हणत असते की महेश सर, तुम्ही आता ह्या 3 माणसांकडे बघा आणि सांगा बरं यातला कोण माणूस होता ज्याला तुम्ही तिथे बघितलं होतं. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, ही सरळ सरळ माझ्या आशिलाशी फसवणूक आहे. अबोली मॅडम यांना नेमकं सिद्ध तरी काय करायचं आहे? त्यांना काय करायचं आहे? त्यांना या व्यक्तीला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आतापर्यंत या व्यक्तीने कितीतरी मुलींना हिप्नोटाईज केलं आहे, त्यांना मारलं आहे. सानिकाने स्वतः या माणसाला बघितलं आहे. सानिकावरती या माणसाने हल्ला केला. तरीसुद्धा इथे ॲडव्होकेट मनवा यांना आता काय सिद्ध करायचं आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अबोली म्हणत असते की जज साहेब, मी पोलिसांना सखाराम याला दोषी म्हणून अरेस्ट करायला सांगितलं होतं,
पण खरं तर सखाराम दोषी नाहीच आहे जजसाहेब. हे कारस्थान कुठल्या वेगळ्याच माणसाचं आहे आणि त्या माणसाने आता इथे सानिकाला हिप्नोटाईज केलेलं असतं. तेव्हा सानिका येते आणि अबोलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अबोली इथे सानिकाचा हात पकडते आणि म्हणत असते की जजसाहेब, इथे आत्ताच त्या माणसाने सानिकाला हिप्नोटाईज केलेला आहे. म्हणजे तो व्यक्ती इथे कोर्टामध्येच आता हजर आहे. तेव्हा मी कोर्टाला विनंती करते जजसाहेब, तुम्ही प्लीज आपल्या कोर्टाचे दरवाजे बंद करायला सांगा. तो इथेच, तो जो हिप्नोटाईज करणारा जो किलर आहे तो इथे कोर्टामध्येच आहे आणि त्याला मी आता कोर्टामध्येच रंगेहात पकडणार आहे आणि त्याचा तो खोटा मुखवटा आता कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोरच उतरवणार आहे, असं अबोली आता कोर्टामध्ये म्हणते. तेव्हा इथे कोर्टाचे दरवाजे बंद केले जातात आणि अबोली इथे आता खऱ्या किलरला आपल्या हाताने रंगेहात पकडून सगळ्यांच्या समोर सादर करणार असते.